नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. खास करून मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या साधारण जानेवारीपासूनचा जो कालावधी आहे तो काही ठीक नाही चाललेला आहे. तुमची जी रास आहे ही कर्तृत्ववान आहे, कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, मेहनत करायची तयारी खूप चांगली असते तुमच्या राशीमध्ये. परंतु बऱ्याच वेळेस समोरची जी माणसं असतात ती काही वेगळी विचित्र प्रकारे वागतात किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात जाते. अशाच प्रकारचे काही अनुभव गेल्या साधारण 3-1 महिन्यामध्ये तुम्ही घेतलेले असतील. अर्थात मे महिन्यामध्ये गोष्टी काही बदलणार आहेत का किंवा त्यामध्ये काही बदलाव येणार की जे की तुमच्यासाठी फेवरेबल असतील. याचप्रमाणे या मे महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण असे 2 जे मोठे ग्रह आहेत जसं की गुरु, राहू, केतू हे जे ग्रह आहेत हे राशी परिवर्तन सुद्धा करणार आहेत. तर येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचा प्रभाव परिणाम नेमका कसा असेल आणि संपूर्ण जो मेचा महिना आहे तो तुमच्यासाठी कसा असेल या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो रवी आहे हा रवी दिनांक 15 तारखेला तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो तृतीय आणि षष्ठेश आहे बुध जो की तुमच्या व्यय स्थानातून तुमच्या राशीत आणि तुमच्या राशीतून परत तुमच्या द्वितीय भावामध्ये जाणार आहे. तर साधारणतः आणि तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे हा बुध तुमच्या राशीमध्ये जवळजवळ 7 तारखेपासून ते जवळजवळ 24 तारखेपर्यंत असणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मेहनतीपणा आहे तो जबरदस्त दिसून येणार आहे. परिस्थिती तुम्ही स्वतः हातामध्ये घेणार आहात आणि स्वतः त्याच्याबद्दलचे निर्णय घेणार. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे की जो तुमच्या राशीला थोडासा वीक पॉईंट आहे की आधी कृती मग विचार, म्हणजे निर्णय तुम्ही पटकन घेता तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि ह्या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. खास करून तुमच्या राशीचा तृतीयच तुमच्या राशीमध्ये असणार आहे आणि राशीचा जो भाग्यशाही गुरु हा राशी परिवर्तन करणार आहे दिनांक 15 तारखेनंतर तुमच्या तृतीय स्थानामध्ये. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहणार, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेणार आहात. फक्त जे तुम्ही निर्णय घ्याल ते नीट विचारपूर्वक घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, संपूर्ण महिना तुमच्या व्ययस्थानातच असणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे रवी जो की तुमच्या राशीतून द्वितीय स्थानात जाणार आहे दिनांक 15 तारखेला आणि राशीचा जो अष्टमेश आहे तो चतुर्थात भ्रमण करणार आहे आणि जो लाभेश आहे शनी हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जो स्तर आहे तो साधारण व्यवस्थित राहील. त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. मोठे काही त्याच्याबद्दल तणाव येणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे जो तुमच्या राशीचा एक वीक पॉईंट आहे तो म्हणजे खर्चिक स्वभाव. तर खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील कारण द्वितीय भावात येणारा जो रवी आहे हा तुम्हाला खर्च तुमच्या हातून जास्त करवेल. अनावश्यक अनपेक्षित खर्च थोडेसे जास्त होतील, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात गुरु जो 15 तारखेपर्यंत तुमच्याच राशीमध्ये तुमच्या द्वितीय स्थानामध्ये असणार आहे त्यामुळे आर्थिक संदर्भात अशी काय काळजी करू नका. तुमची आर्थिक जी आवक आहे ती व्यवस्थित राहील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये जो ट्रेड आहे तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाला नव्हता. या महिन्याच्या साधारणतः 16-17 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुमचे अंदाज बरोबर ठरणं, काही चांगले लाभ होणं शेअर मार्केटमधून अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. मात्र खर्च यावर थोडंसं नियंत्रण राखणं गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये जो मंगळ गेल्या साधारण 1.5 ते 2 महिन्यापासून भ्रमण करतोय तो या सुद्धा संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या चतुर्थ स्थानामध्येच राहणार आहे. तर एकंदरीतच घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं अशा प्रकारचे काय अनुभव येतील. परंतु काळजी करू नका, त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाहीत. जर का वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं करायचे असेल या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. नवीन वास्तू घेणं, वास्तू रिनोव्हेट करणं किंवा असलेली वास्तू विकणं वगैरे अशा प्रकारच्या काही गोष्टी करायच्या असतील या महिन्यात तुम्ही ते जरूर हाती घेऊ शकता. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय 15 तारखेनंतर द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे. तर जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. याचप्रमाणे एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे की केतू जो ग्रह आहे हा 19 तारखेनंतर तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे. ते थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात तसं लगेचच्या लगेच काही परिणाम तुमच्या राशीवरती होणार नाही, त्याच्यामुळे तशी फारशी मोठी काही काळजी करू नका. याचप्रमाणे गर्भवती महिला त्याने थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कारण आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास हे चालूच राहणार आहेत. गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही ते थोडेसे जास्त अनुभवलेले असते. थोडीशी या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी वर्गांसाठी हा जो कालावधी तो उत्तम राहील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दलची गोष्ट आहे थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर खास करून तुमच्या राशीचा जो सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे वैवाहिक जीवनाशी संबंधित तो म्हणजे शुक्र
जो की तुमचा धनेश सप्तमेश आहे, तुमच्या व्यसनामध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे. तर एकंदरीतच विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील, गैरसमजाचे वातावरण तयार होतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये वैवाहिक जीवन हे थोडंसं तुम्हाला विचारात घेण्यासारखं आहे. ॲडजस्ट करा, तडजोड करा, की जी तुमच्याकडून सहसा होत नाही. मात्र केलेली चांगली असते वैवाहिक जीवनात, ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सांगायचं झालं तर बऱ्याच प्रमाणात दगदग ही कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्ही गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जास्तच प्रमाणात अनुभवले असते. तर साधारणतः या संदर्भात काळजी घ्या. जी दगदग असेल त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. जरी तुम्हाला वाटलं की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी होत नाहीत, तर थोडंसं तुम्हाला, कारण गोष्टी तुमच्या फेवरेबल नाही आहेत. साधारणतः हा महिना आणि जास्तीत जास्त पुढचा महिना थोडाफार तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर गोष्टी थोड्याफार तरी आवाक्यात येतील. मात्र तूर्तास या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात वेगळे किंवा आउट ऑफ द वे जाऊन निर्णय घेऊ नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे जे ग्रहयोग आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती आहे. ही युती तुमच्या व्ययस्थानामध्ये होणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होणं, गैरसमज होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास समोर येणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येतील, तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे रवी आणि हर्षची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये दिनांक 17 तारखेला होणार आहे. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. अनावश्यक अनपेक्षित अतिरिक्त खर्च हे जास्त होते. या दरम्यान वैवाहिक जोडीदाराला दुखापतीचे काय प्रसंग ओढवतात त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 22 तारखेला शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. अर्थात हा त्रिकोण योग तुमच्या व्यय आणि चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर कुठे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते सुद्धा बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी या दरम्यान होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलची युती असणार आहे. ही युती थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. भावडेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात आहे. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, खास करून आर्थिक संदर्भात याच दरम्यान म्हणजे दिनांक 24 तारखेच्या आसपास थोडीशी काळजी घ्या. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला रवी आणि बुधची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानात. ही जी युती आहे ही तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून महत्त्वपूर्ण गुंतवणुका येतील किंवा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. तर ही जी युती आहे दिनांक 30 तारखेला होणारी रवी बुधची, ही तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. या महिन्याची जी पौर्णिमा आहे, ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो, ती आहे दिनांक 12 तारखेला आणि जी अमावास्या आहे ही 27 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. या महिन्याचे म्हणजे मे 2025ची बॉटम लाईन मेष राशीकरता हीच राहील की जे गोष्टी आहेत या संपूर्णपणे निवळलेल्या नाही आहेत, या संपूर्णपणे नॉर्मल झालेल्या नाही आहेत. त्याच्यातून काही मार्ग निघतोय, त्याच्यातून काही सुटकेचा विश्वास तुम्ही घेऊ शकाल. परंतु या महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय फक्त आणि फक्त कॉन्फिडन्सवरती जाऊन घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील आणि त्याचा फार मोठा परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये होऊ शकतं. जसं की गेल्या वेळेला सुद्धा मी सांगितलं होतं की शनी तुमच्या व्ययस्थानात आलेला आहे, तिथेच राहू सुद्धा आहे. आज तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकते. तर या संदर्भात काळजी घेणं आणि अलर्ट राहणं अत्यंत आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.